भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष श्री आप्पा मोरे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त सन्मान स्त्री शक्तीचा खेळ खेळूया पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम मंडणगड तालुक्यात जल्लोषात साजरा झाला। याचे आयोजक भारतीय जनता पार्टी मित्र परिवार यांनी केले होते। यावेळी सामाजिक, राजकीय, उद्योजक, जिल्हा अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी केली होती। महिला वर्गांनी चांगल्या प्रकारे पैठणी खेळ खेळून कार्यक्रमाची शोभा वाढवली। अश्रू आले, हे आनंदाचे अश्रू आहेत की आपण जे पेरलं ते उगवलंय, हे प्रेम आहे ते आपण जिंकलंय। मंडणगड तालुका भारतीय जनता पार्टी मंडणगड तालुका अध्यक्ष आप्पा मोरे यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आपण साजरा करत आहोत। आप्पा 1000 साल के दिन हो 50,000 आपल्याला ते भरवलं होते मायेची 10 साल पुष्पगुच्छांची गर्दी। भारतीय जनता पार्टी मंडणगड तालुका अध्यक्ष सन्माननीय आप्पा मोरे यांचा हा सन्मान सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त केक कापलंय, आपण या ठिकाणी स्वागत करूया। केक कापलं स्वागत करू सर शेवटला
माझ्या इथे ओके मी या ठिकाणी सर्व मान्यवरांचं स्वागत करतोय. कुणाची तरी गाडीची चावी हरवलेली आहे. ज्ञानदेव निकम यांच्या गाडीच्या चावीचा अखंड गुच्छ हरवलेला आहे. तो सापडला तर कृपया आणून द्या. त्याच्यामध्ये तिजोरीची पण चावी आहे. बहुत सारे पैसे हैं. जल्दी साहेब आपण खूप आभार व्यक्त करतोय. सर्वांना खूप खूप नमस्कार. आपण सगळेजण कार्यक्रमामध्ये इतके तल्लीन झालो होतो आणि इतका सुंदर कार्यक्रम ओपनली आपल्या सगळ्यांना अनुभवता आला. अनेक स्पर्धकांना सर्व स्पर्धकांना खेळता आला. त्याचं मूळ कारण म्हणजे माझे परममित्र आणि आप्पा आणि मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये एकत्रित कामाला सुरुवात केली. आप्पा मंडणगड तालुका युवा मोर्चाचा अध्यक्ष आणि मी दापोली युवा मोर्चाचा अध्यक्ष. अशा पद्धतीने सुरू झालेलं काम अनेक वर्षांची मैत्री म्हणजे जीवाभावाची मैत्री. खूप आनंद होतोय आज या निमित्ताने मंडणगड वासियांना हा कार्यक्रम अनुभवता आला. एक उत्कृष्ट सादरीकरण ज्यांनी केलं खूप अतिशय सुंदर साहेब. आम्हाला खूप कार्यक्रम आवडला. तुमचंही खूप अभिनंदन. आज काल भाऊविदा त्यांनी आमचा एक ग्रुप आहे तालुका अध्यक्ष आणि सरचिटणीस त्यावरती एक सुंदर वाक्य टाकलं होतं. वयाची 50शी पूर्ण करून 100व्या दिशेने आप्पांचा प्रवास सुरू. अशा खूप चांगल्या पद्धतीने शुभेच्छा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीने मी आप्पांना देतो. आप्पा एक कुशल संघटक आहे आणि कर्मठ कार्यकर्ता आहे. आणि ज्या वेळेला आप्पा इथनं व्यावसायिक कारणासाठी मुंबईला आप्पा गेला त्याही वेळेला दापोलीचे अनेक विषय म्हणजे पेशंट जर का ऍडमिट आहे मुंबईमध्ये तर कोणाला फोन करणार. तर आप्पाशिवाय कोण. आजही मला इतकं बरं वाटतं मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे पण कुठल्याही पेशंटच्या विषयात मी आप्पालाच फोन करतो. आप्पा हा एक पेशंट आहे तुझी व्यवस्था कर. अशा अनेक वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये आप्पांचं खूप उल्लेखनीय कार्य आहे. राजकारणामध्ये सातत्याने फक्त राजकारण करायचं नसतं तर माणसं जोडायची असतात, नाती जोडायची असतात. हेच खरं तर राजकारण. राजकारण वेगळं काय. निवडणुकीच्या वेळेला येतं ते राजकारण निवडणूक आपण करतो सगळेजण. पण त्या पलीकडे जाऊन नाती जोडणं, ऋणानुबंध जोडणं हे काम आप्पांनी अनेक वर्ष केलंय. आप्पा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांनाही खूप खूप शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वामध्ये मंडणगडमध्ये आणखीन भारतीय जनता पार्टी वाढो अशा मी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो हे मी ईश्वरचरणी चिंतितो. खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा वाढदिवस शुभेच्छा. मी दळवी साहेबांकडे विनंती करेन साहेब आपणही शुभेच्छा द्याल. वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातला सर्वात आनंदाचा आणि महत्वाचा दिवस आपण मानतो. आप्पाचा आज 50 पूर्ण झाली पण आप्पाची 50 पूर्ण झाली असं वाटत नाही. आप्पा या नावातच इतका गोड अर्थ दडलेला आहे की त्याची प्रचिती आज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. मी आतापर्यंत मंडणगड तालुक्यामध्ये महिलांना अशा पद्धतीनं एकत्र गोळा करून त्यांना आनंद देण्याचं काम आणि आप्पाने स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला स्पर्धेचं युग आहे म्हणून तुम्हाला स्पर्धेमध्ये उतरवण्याचा करता तुम्हाला भाग पाडलं. आम्ही जर का तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला बोलवले असेल तर एवढ्या संख्येनं तुम्ही कधीच आला नसाल. पण आज खरोखर आप्पाला सगळ्या बहिणी वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता आलात. मला अतिशय आनंद झाला. आप्पा 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्षाचा मागचा इतिहास फक्त आप्पाला स्वतःबद्दल 100% माहित असेल. पण आप्पाचा पुढचा जो भविष्य आहे तो माझं भविष्य मी सांगतो. पुढचा काळ आप्पा मंडणगड तालुक्यामध्ये आपल्यासाठी उज्ज्वल आहे. या बघा काय वाढदिवस सगळं
त्याच्यामध्ये पूर्ण भाव, पूर्ण अर्थ असणं फार महत्वाचं असतं. आणि तो आज या ठिकाणी जो कार्यक्रम तुम्ही नियोजन केलाय आणि कार्यक्रम ज्या पद्धतीने फुलवलाय, रंगवलाय, आम्हाला सुद्धा तुम्ही मंत्रमुग्ध केलाय. त्यांना तुम्हाला खरोखर धन्यवाद देईन की आज मी सुद्धा 22 वर्ष आणि 22 त्यांनी इव्हेंट सोबत केले म्हणून सांगतायत. पण महिलांच्या बाबतीमध्ये मला आश्चर्य वाटलं की या स्पर्धेमध्ये उतरताना आम्हाला सुद्धा एवढी चांगली उत्तरं देता आली नसती. एवढी चांगली उत्तरं माझ्या या खेडेगावातल्या सुद्धा महिला चांगल्या पद्धतीने देऊ शकतात, याचा मला अतिशय आनंद होतोय. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आपला वाढदिवस असाच वाढत जाओ आणि वर्षानुवर्ष असे वाढदिवसाचे कार्यक्रम आमचे पाहायला मिळो, याच मला माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं, आमच्या परिवाराच्या वतीनं, जिल्हाध्यक्षांचं तुम्हाला शुभेच्छा दिलेल्याच आहेत. पण पुन्हा मी देखील आपल्याला पुन्हा या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि 100वीला अजून टाइम आहे, पण आपण जेव्हा 60 आप्पा कराल त्यावेळेला काहीतरी वेगळ्या पद्धतीचा आपल्या डोक्यावर मुकुट असेल, अशा प्रकारच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. इथं पाठी भरा अख्खा ग्रुप जाऊ पाठी, ह्याच्यावर जावा. मंडणगड बस डेपोमध्ये जायचंय तुम्हाला. तुमच्याकडे यासाठी एसटी ठेवलेली आहे. जावा चालत 3 किलोमीटर जावा. थांबा, खरं जात आहे. खरंच चाललेत त्या. कोणी बसणार नाही. किती जणी आहेत तुमच्या ग्रुपमध्ये? किती आहेत? 9. किती जणी आहेत? हा थांबा, तुम्ही सांगतो सगळं. मी 6 करणार आहे, टेन्शन नाही. किती जणी आहेत तुमच्या? 9. शाबाश. एक प्रश्न मी विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर जो देणार बरोबर त्याला डायरेक्ट एंट्री मिळणार यांच्यावर खेळायला. डायरेक्ट एंट्री. ओके, तयार? तुमच्यासाठी हा प्रश्न नाहीये. कोणी बोलायचं नाही, पहिला हात वर करायचा आणि मगच पुढे यायचं. हा, मी एक शब्द तुम्हाला बोलायला देणार आहे, तो बोलायचा. कोण येणार पुढे? बोला, या लवकर या. फक्त एवढंच बोलायचंय, कच्चा पपई पक्का पपई. या लवकर. थांबा, शांत बसा. या. हा, तयार? चला बोला. कच्चा पपई पक्का पपई, कच्चा पपई पक्का पपई, कच्चा पपई पक्का पपई, कच्चा पपई पक्का पपई, कच्चा पपई पक्का पपई. फास्ट बोलायचं. स्टार्ट. थांबा, कोणी बाकीचे नाही बोलायचं. कच्चा पपई पक्का पपई, कच्चा पपई पक्का बोला. नीचे देखो. कच्चा पपई पक्का पपई, कच्चा पपई पक्का पपई. बोला. काय बोली का? बोला. कच्चा पपई पक्का पपई, कच्चा पपई पक्का पपई. पक्का पपई. तुमचा पपई कच्चाच राहणार. वाईट पाठी कोण आहे अजून? जण आहे, आम्ही बोलू शकतो. या आहे ना गटाळी, लय भारी. कोण आहे? लवकर या ना ताई, या. इथून कोणी नाराज होऊन जाणार नाही, तुम्हाला भरपूर संधी आहे. सासू माझी प्रेमळ, नणंद माझी हौशी. आणि काय कुंदनरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय कच्चा पपई पक्का पपई, कच्चा पपई कच्चा पपई. त्याला जरा पिकू द्या. कच्चा पपई पक्का पपई, कच्चा पपई पक्का पपई, कच्चा पपई पक्का पपई, कच्चा पपई पक्का हॉस्पिटल. या 4 आहे ना, मराठीत काय म्हणतात? ज्याला येत असतील हात वर करा, पुढे या, प्रश्नाचं उत्तर द्या. जिंकल्यात तर डायरेक्ट एंट्री. देखना है जोर कितना बाजुए का दिल में. हाँ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. हाँ देखे जरा. नाही कोणी नाही.
लवकर या, लवकर लवकर. ओके, नाही 1 2 3 4 लवकर या. तुम्ही मोबाईल मध्ये काही शोधताय? माझी चॅलेंज आहे, उघड चॅलेंज, उघड चॅलेंज, उघड चॅलेंज माझी. ऐका ऐका ऐका, मोबाईल मध्ये बघून घ्या. चालेल, इथं आल्यानंतर मी तुम्हाला विसरायला लावणार. चॅलेंज या, कोण इथे बघूया. या तुम्ही इथे या 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 बाई या या या. हा, ससा ससा दिसतो कसा, कापूस पेटून ठेवलाय सगळं पुढे. या राहायला पुढे तुम्ही कुठे आलाय? पिंगोळी. हा तिथं तुमच्या आजूबाजूचं कोणी आहे? कोण आहे? सगळे आजूबाजूचे. सगळं स्पेशली कोण आहे आजूबाजूचं? ही जवळची, ही लांबची, ही माझी लाडकी. कल्पना दिवेकर. कल्पना दिवेकर कुठे आहे तो? चला बोला. ऍम्ब्युलन्स. रुग्णवाहिका. बरोबर आहे, टाळ्या जोरात जोरदार. फायर ब्रिगेड. अग्निशमन दल. बरोबर आहे, जोरदार टाळ्या. ऍम्ब्युलन्स. हॉटेल. उपाहारगृह. बरोबर आहे, जोरदार टाळ्या. बरोबर आहे, त्यांनी मोबाईल मध्ये बघितलेलं नाहीये. बऱ्याचशा जणी मोबाईल मध्ये बघत होत्या. हमारे जासूस चार तरफ फैले हुए. ठीक आहे, हरकत नाही. आणि आता फार कठीण आहे. भले भले जण आहेत ना सर, गवळी साहेब, साठे साहेब, भले भले जण आहेत ना, चुकतात तिथे. पण बघूया ह्या बरोबर बोलतात का. हॉस्पिटल. दवाखाना. चुकल्या पुढे काय? उत्तर अगदी बरोबर आहे, जोरदार टाळ्या. या तिथे जावा, त्या ग्रुपमध्ये जा, त्या ग्रुपमध्ये. मी काय बोललो तरी पण तुम्ही हा तुझी मम्मीची ती मग काय नाचून माझी मम्मीची पुढे म्हणा. या ग्रुपमध्ये जा. 10 झाले तुमचे? नाही, शेजारची तुमची मैत्रीण, बहीण, नणंद, भाऊजाई, सून, सासू जे काय असेल ते आता घरी. इथं आता तुमची बाजूची ती दुश्मन आहे. ह्या खेळापुरती आयुष्यभरासाठी, फक्त खेळापुरती. कसं आहे, इथं सोन्याची नथ आहे, बरं ना. आता सोन्याची नथ तुमच्या आणि तुमच्यामध्ये जर फायनल आली तर तुम्ही असं म्हणणार का, हो फायनल नका घे, हंडा देऊन टाका, असं बोलणार. तुम्ही काय करणार? खेळणार आहे ना, पूर्ण होणार. चांगलीच पाहिजे आहे ना, असं करणार. मनामध्ये तरी बोलणार, तू ये तुला दाखवते. देख ना है जोर कितना बाजू एक कातिल में. सो माझी विनंती आहे, ज्या महिला अजूनही येत आहेत, लवकर इथे बसून घ्या. आपल्याला तुम्हाला सगळ्यांना संधी द्यायची, सगळ्यांनाच. तुमच्यासाठी आपण वेगळा खेळ घेऊया, हा खेळ यांच्यासाठी घेऊया. ओके, तयार? सो आता इथे डीजे दादा गाणं लावतील. गाणं सुरू झालं की तुम्हाला हात वर करा. पहिले सगळ्यांनी हात वर करा, एक हात. हा, गाणं सुरू झालं की तुम्हाला असं गोल फिरायचं आहे, जागेवर नाचायचं असं हळूहळू, पुढे 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 पुढे. आणि पाहिलं की तुम्ही थांबायचं. गाणं थांबलं की तुम्ही काय मोठ्याने. माझ्या दोन्ही काढूनचं ऑपरेशन झालं, मला ऐकायला अत्यंत कमी येतं, त्यामुळे तुमचा आवाज मोठाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हा, ठीक आहे दादा. मी म्हटलं 2 तर 2 बायकांनी एकत्र यायचं. मी म्हटलं 10 तर 10 बायकांनी एकत्र यायचं. मी म्हटलं 100 तर 100 बायकांनी एकत्र यायचं. मी म्हटलं नवऱ्याला घेऊन तर नवऱ्याला घेऊन यायचं. असं हा, तयार तयार. आता तुम्हाला कळणार आहे आपलं कोणी परक कोण. रवी साहेब ह्या खेळाचं नियोजन याच्यासाठी केलंय की बऱ्याचशा महिलांना पण जेव्हा ती तिसरी येते तेव्हा तीच आपली आहे ना, ती दुसरी लांब पळते. त्यामुळे आता कळणार आहे तुमचं कोणी परक कोण. ही गमती जमतीचा भाग आहे, त्यामुळे मनावरती कोणी घेऊ नका. हा, आकडा आहे 3. तिघी यायचं, तिघी 4 मिनिट नाही, 3 पाहिजे. 3 बघा, घेतात का? बघा घेतात का तुम्हाला?
भोगा भोगा कर्माची फळ भोगा. या माझ्या म्हणल्या तुम्हाला गेलेच झाले. या बघा तिकडे बघा, लवकर बघा बघा, जमा करा. ओ माय गॉड, बघा 3 3 3 3 3 3. कुठे सुटसुटी राहायचं, सुटसुटी आम्हाला. हो कुठं तुम्ही, कुठं तिकडं बघा. हा योग म्हणावं लागेल की सगळ्या महिला आउट न होता. तिघी कुठे आहे तुम्ही, तिघी कुठे ह्या कोणासोबत आहे? मग असं वेगळं आहे ना, असं 3 जणी सुटसुटीत राहिलं पाहिजे असं एकत्र या. हा म्हणजे याच्यामध्ये कोणी आउट राहिलं नाही. हा गोल करा बरं, डिजिटल करा प्लीज. काय कोणी आउट राहिलं नाही. व्हेरी गुड. नंबर आहे अगोदर चिटकायचं नाही, चिटकू नका. कशाला चिटकायला पाहिजे? लगेच आपलं कबरी झालं. कशाला? हा सुटसुटीत राहायचं. नंबर 7 आकडा. हा 7 आकडा, लवकर 7 आकडा, लवकर 7 आकडा. 7 हम साथ साथ है जन्म के साथी. हा थांबा 4 5 6 7 4 5 6 7. थांबा. दया कुछ तो गडबड आहे. ह्या तुमच्या नाहीत ना? नाही का हो, काळ आहे. आम्ही 7 झालो. मग ह्या कोण आहे? कळतंय. नका रोड 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. ज्या ठिकाणी आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो, लालबाग पासून ते मंडणगड तालुक्यापर्यंत, ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे, एक सच्चा माणूस जनतेच्या सेवेसाठी 24 तास अवेलेबल असणार आहे. बाबा सर्वांचे लाडके मंडणगड तालुका अध्यक्ष बंडेबाई आप्पा मोरे साहेबांसाठी आपण जोरदार आहे. साहेबांसाठी आपण तुमचं मनपूर्वक सरसे स्वागत करतो. आई जगदंबा गणपती बाप्पा आप्पा तुम्हाला उदंड आयुष्य देव. तुमच्या ह्या वाढदिवसाप्रित्यर्थ दळवी साहेबांचं या ठिकाणी येणं झालंय. साठी साहेब आलेत, अनेक मान्यवर आलेत. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची ही प्रथा आहे. आणि बघा आपण पाहताय एक डाऊन टू अर्थ असलेला हा मंडणगड तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे आप्पा हे सगळ्यांचे आशीर्वाद घेत आहेत. दादा बजा पुढे गेले आवडलेल्या पुढे. हा आप्पांचा विषय हार्ड आहे. आपणकडे मंडणगड तालुक्याचं भलं करण्याचं ATM कार्ड आहे. ओके, जरा जोरदार काय कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आप्पा आवर्जून एकच सांगेल की डीजे दादा आए गए कई ऐसे नजारे, ऐसा नजारा नहीं देखा. आए गए कई ऐसे नजारे, ऐसा नजारा नहीं देखा, लेकिन आसमां में जब भी झांक के देखा तो हमारे आप्पा मोरे जैसा सितारा ने देखा. आप्पा मोरे जैसा सितारा ने देखा. आप्पा मी पुन्हा तुमचं कौतुक करतोय. खूप आभार तुमचं व्यक्त करतोय. तुम्ही जसे आहात तसेच राहा आयुष्यभर. कारण अशा सच्च्या माणसाची मंडणगड तालुकाच नाही तर ह्या महाराष्ट्राला गरज आहे. कारण आप्पा तुम्ही जे लालबाग परळमध्ये रुग्णांची सेवा जी केली, आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलंय की जे परिचयच नाही त्यांच्यासाठी जेवणापासून राहण्या खाण्याची व्यवस्था करणारे आप्पा मोरे आज मंडणगड तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष या पदावरती आहे. त्याचं कारण सत्कर्म, माणसाची सेवा, आई वडिलांची पुण्याई आणि तुमच्यासारख्या सर्व रणगाड्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी. म्हणून आज
इतकी दिग्गज माणसं सुद्धा आप्पांना शुभेच्छा द्यालेले दळवी साहेब आणि साडे साहेब. मी पुन्हा एकदा विनंती करतो आप्पांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. मी दळवी साहेब तुमची परवानगी घेतोय, आप्पा तुमची परवानगी घेतो आणि कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात करतो. डीजे दादा बजाव. सन्माननीय जिल्हाध्यक्ष केदार साठे साहेबांसाठी फोटोग्राफर दादा, केदार साठे साहेबांसाठी जोरदार जोरदार टाळ्या. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. एक दोन तीन चार पाच पुढे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. तुमचं काय? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे हा ग्रुप आणि हा ग्रुप जिंकलेला आहे. ह्यांच्यामध्ये एक महिलांची संख्या कमी असल्यामुळे हा संपूर्ण ग्रुप जागे बसा बसा जागे चिटकायला तयार गोल करा शेवटचा पास गोल करा लगेच. डिजिटल प्ले खूप गेम आहेत आपल्याकडे. आता शेवटची ही फेरी असणार तुमच्यामध्ये, मग आपण सगळ्यांना तिकडे बोलवणार पडतो. नंबर आहे, आकडा आहे, तो आहे, तो आहे, तो असणार आहे. बादल में शर्मा के मेरी जाना सीने से लग जा तू बल खा के मेरी जाना. गुपचुप सा है गुमसुम सा है मदहोश है खामोश है. हाय समा कुछ और है. ओ चांद छुपा बादल में शर्मा के मेरी जाना. असं म्हणत काय समजलं. आता मी जर तुम्हाला म्हटलं की याच्यावरती काय असेल तर काय कसं याचा अर्थ काय तुम्ही बघितलं नाही, गेम बघत नाही, तुम्ही ऐकत नाही, तुम्ही आपापसात समजला. म्हणजे तुम्ही कॅप्टनशिप बरोबर नाही केली बस. मग ऐकलं नाही तुमचं. त्यांनी कॅप्टन म्हणजे कॅप्टनचं ऐकलंच पाहिजे. हे बघा असं तुम्ही काय केलं तेव्हा एक थोडं पाठीला जोर बाजू द्या. धावत जायचं असं हळू नाही. होतंय जातंय करते खेळते पटापटा पटापटा. 45 सेकंद आहे फक्त तुमच्याकडे. लवकर फास्ट किती वाटते धडकी पडली. लवकर 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 लवकर. पाच तीन दोन एक स्टॉप. थांबा. किती वेळ संख्या समजलं तुम्हाला?
तुमची गुणसंख्या किती? 4. हा या असे या इथे बसा तुम्ही उठा. 4 गुणसंख्या झाली तुमची. ज्यांची गुणसंख्या जास्त असणार आहे ते 2 ग्रुप फास्ट डीजे दादा बजाव. आना जाना लगा रहेगा, सुख आएगा दुख जाएगा, करेगा वही भलाई के काम. तुमची पॉईंट किती किती इल्ले 2च. यांच्या पाठीवर बसा पाठच्या मध्ये. चला या या काय काय तू त्याच्यासाठी काय माता हे तुम्ही ऐकत नाही. वाकून टाका असं जरा. हात लावायचा नाही, ग्लास उचलायचा नाही, हात पाणी काढायचे नाही, सोडायचे. समजलं? एकच झाला मग दुसरा मग तिसरा. हा जो पहिले टाकला तो गुण जिंकणार आहे, तो जाणार सेमीफायनलला. आणि बाकी काय नाही आराम करा. बसून नको बसू तुम्ही. रेडी? पहिलं कोण आहे? तुमचं पहिलं कोण आहे? 3 तिघी लाईन करा. हा इथे बघा. की वैयक्तिक एक एक. चला या उभा करा. हा 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 चला तुम्ही इथे बघा. तुमचा ग्रुप इथे आहे. तुमचा ग्रुप इथे आहे. हा ग्रुप लिहा. तुमचा ग्रुप. तुम्हाला शेवटची संधी. तुमच्यातला फक्त एकच ग्रुप जाणार फायनलला आहे. हा तुम्ही तयार राहा. सांगतो खेळ सांगतो तुम्हाला. कोण कोण येणार ते सांगतो. ज्या ज्या म्हणजे तुम्ही हँडल करू शकता अशाच या. तुम्ही या पुढे. तुम्ही पण या. टीचर पुढे. टीचर या. तुम्ही पण या. तुम्ही या. आणि 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 भागा है वो परदेसी का जाने
3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणखी कुठे ना कुठे गेलं ड्रेस कोड माझी नाही त्या रेंडे झेंडे कुठले पण झेंडे कुठल्या पक्षाचे एंडे एंडे झेंडे अच्छा लेंडे असं बोला ना सर समजलं तुम्हाला बोलला एक हात पाठी हा पहिलं तुमचं झालं पण तुम्हाला आम्ही पेनल्टी दिली आता का विचार बसतात व्यवस्थित चिटकून बसा व्यवस्थित तुमचं बिस्किट खाली पडलं तुम्हाला उठायचं उठू शकता तुम्हाला वाटलं शिवाई खालचं कसं उठू नको तर नाही उठायचं हा समज जर इथे पडलं तर उचलू शकता देवा डोक्यावरती एक हात पाठी घ्या शाबाश एक हात पाठी घ्या शाबाश एक हात पाठी बाई पाठी घ्या एक हात पाठी घेता हा चला डोक्यावर ठेवा नाही माझ्या डोक्यावर ठेवा हो तिथेच तेच तेच नाही तिथे शाबाश झालं की मला सांगा आणि कोणी वागणार नाही कोणी हात लावणार नाही आता तुम्हाला हे डोकं खायचं 1 2 3 स्टार्ट वाटलेल्या कोंबड्या वाटलेल्या कोंबड्या
मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांना. त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यमय, आनंदाचं, भरभराटीचं, यशाचं अशीच उत्तर तुम्ही प्रगती करत राहा आणि आम्हाला महिलांना खूप संधी द्या आणि आम्ही तुमचे नेहमीच आभार मानत राहू. धन्यवाद. बघा कुठलाही कसा जीव भांडत पडला असं वाटतं नाही. काय कसं वाटलं? नियोजन कसं वाटतं? आयोजन कसं वाटलं? आपण काय शुभेच्छा द्याल? दर दिवशी असे कार्यक्रम घेत जा. दर दिवशी नमस्कार सर. कारण तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे त्यामुळे हात वरती ठेवू द्या. तुमच्यासाठी जे गिफ्ट आहे ते आहे आता नाही सांगा. चला या आत या. आत्या एक खट्ट वाटतच नाही, होऊ शकत नाही. एक से मेरा क्या होगा? एक डजन तकरीबन लगेगा. बड़ी खूप आवड तुमचे. या ठिकाणी हा कार्यक्रम कसा वाटला? समोसा कितने समोसे खाए? एका सच्चा दोन मिनिटे काय होऊ शकते दादांसाठी? मुलगी आहे खूप छान. पप्पाला मम्मी बेबी बोलते ना? तुला मम्मी काय बोलते? ती म्हणते आता पप्पाला मम्मी बेबी बोलते तर त्याच्यापुढे काय बोलणार मी? सगळं प्रेम जे आहे ते पप्पांसाठी आहे. आपण खूप छान. आणि काय वाटतंय बायको तुमच्या घ्यायला जिंकेल? नक्की जिंकेल. शुभेच्छा द्या. अहो जवळ घ्या तुमचीच बायको, जवळ घ्या. असू द्या म्हणजे असू द्या, जवळ घ्या. आई काय घ्या असले पुढे त्यांना हाक मारा. कुठल्या नावाने त्यांना हाक मारता? घरी बच्चा, पिल्लू, गुल्लू, सोना, बबडी, जान, लव, डार्लिंग, हार्ट, बबुचका, डुप्पू, मुम्मू, गुबडी, टप्पा, बेबी. बेबी बेबी या बेबीला बोल. बेबी या नावाने हाक मारेल. बेबी या बघे तरी बेबी कोण आहे ती? बेबी 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 हा बेबी 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 या बेबी या बेबी या कुठे बेबी? तुम्ही बेबी आणि हातातली बेबी, हातातली बेबी. तुम्ही दोघी जुळ्यात का? आहे ना? मग सेम दिसतंय. एकच कंपनी आहे त्यामुळे सेम असतं. खूप छान मस्त. तुम्ही नाही खेळले ना? खेळत तुम्ही नव्हता तिथे. तुम्ही पाहुण्यांचा पाहुणचार करणं नेहमीच भिंगवले आणि मंडळकर जमत आले. टाळ्या जोडतात त्यांच्यासाठी. खूप आभार त्यांचे. आणि सगळे खूप छान दिसत आहेत. तो ग्लोच वेगळा असतो. म्हणजे आणखी जबरदस्त सगळे लावतात. काय म्हणजे हळदीचा पण माहिती आहे. हळदी आपण लावतो ना
पण घरी जाऊन सगळ्यांनी स्पेशली बघता असं कुठे राहिला इथे राहिला म्हणजे सगळं ते व्यवस्थित चेहरा दिसतात पण तुम्ही त्याच्यापेक्षा अगोदर छान दिसताय त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हा बोलूया. वडापाव पाहिजे तुम्हाला? एका किती वडापाव खाल? 10, 20, 25? 4 वडापाव खाल? बरं लव्ह मॅरेज करेल तरी? अरे लव्ह मॅरेज म्हणते. कुठे ऍक्सिडेंट झालं? हायवेला की सांगा की कसं काय कुठे मग आम्ही सुरू करणार नाही. कसं काय कोणी मला प्रपोज केला? अहो सांगा ना त्यात काय तुम्ही प्रपोज केला कुठं? तुम्ही केला? अरे देवा बघा कसं चेहरा फुललाय पट्ट्याचा. बरोबर चेहरा बरं चला असल्या गमती जमती होत होती. 1 2 डीजे जरा प्ले प्लीज. बरोबर खेळला बरोबर स्पीड आहे खूप स्पीड झाला. सगळ्या जितके ऑडियन्स पाहत आहेत तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईच्या पुढे काय बोलणं पाहिजे पाहिजे सगळ्यांना हां बोला तुमचं नाव काय तुमचं
सुधीर पागार आणि दीपाली तुषार कोळी दोघे आलेला सन्मान. टाळ्या जरा जोरदार वाजल्या पाहिजे. आकर्षक ट्रॉफी आणि टाळ्या जोरदार. राठौर भाई आगे जाओ प्लीज. 2 मिनट प्लीज आइए, कंपल्सरी है. अरे 2 मिनट आगे जाइए. आपका बोलो आपका राठौर क्या हाँ उतर गया अरे ऐसा तो ये बता मला मी सचिन तुझं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आपली मैत्री अशीच राहील. मी मुंबईत नसलो आता तरी पण ज्या ज्यावेळी तिच्या हृदयात असेल. काय जोरदार सगळे मांडव आणि अप्पांच्या सोबत ही सोन्याची नथ. हाय 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 लय भारी लय भारी. अभिनंदन. सन्मान चिन्ह आणि सोन्याची नथ. दिवस असला तरी त्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि हा कार्यक्रम ज्यांनी केला ते माझे गेले 22 वर्षापासून संबंध असणारे माझे मित्र. त्यांच्यावर बरेचसे कार्यक्रम मी केलेत. खाद्य महोत्सव असेल, मिसळ महोत्सव असेल, बिर्याणी महोत्सव असेल, महाराष्ट्राची थाळी असेल, असे 20 ते 25 इव्हेंट आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी कोळाबेपासून चालू केले आणि ठाण्यापर्यंत केले. दुबईला आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि कोविड लॉकडाऊन लागलं, नाहीतर तो दुबईचा कार्यक्रम पण आमचा झाला असता. आणि ती राहिलेली खंत मला बरेच दिवस वाटत होतं की कधीतरी सचिनला या मंडळात आणायला पाहिजे. आणि सचिनला मी असाच फोन केला. त्याचा खूप बिझी शेड्यूल असतो. लहानपणाचे आम्ही मित्र एकाच ठिकाणी राहतो, पण त्या बिझी शेड्यूलमध्ये पण त्यांनी माझ्यासाठी खास वेळ काढला. गाडी नसताना बाईकवरला इथे दोघं आले आणि या कार्यक्रमाला वेळ दिला. सचिन तुझा खूप खूप धन्यवाद. येणाऱ्या वर्षात एक आपला मुंबईसारखा एक खाद्य महोत्सव आपण या मंडळाकडे करू ना नक्की. येणाऱ्या वर्षात हा कार्यक्रम आपण खूप उत्साहाने जसं मुंबईत भेटतो, कारण हा ग्रामीण भाग आहे सचिन. इथे या महिलांना हे असं कधी मिळत नाही, बघायला मिळत नाही. येऊ शकत नाहीत, बाहेर नाचू शकत नाहीत, बराचसा अटी आहेत, संस्कार आहेत. पण आपण त्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्त या महिलांना एकत्र आणला. याच्यात राजकीय काही नव्हतं, फक्त मला या सगळ्या तालुक्यातल्या महिलांना इथं आणायचं होतं या प्लॅटफॉर्मवर आणि तुम्हाला एकदा मोकळ्या मनाने या कार्यक्रमात भाग घ्यायचं होतं आणि मुंबईत कसं चालतं इव्हेंट हे दाखवायचं होतं. हीच माझी इच्छा होती आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मी ती पूर्ण केली. मी पुन्हा एकदा या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींचं खूप खूप आभारी. आपण बहुसंख्येने इथं आलात. मला भीती होती सकाळपर्यंत की खरोखर महिला येतील का, कारण बाहेर पडत नाहीत. पण रेकॉर्ड ब्रेक झाला. 80 महिलांनी भाग घेतला. मी सगळ्यांसाठी बक्षीस ठेवलंय. पुढच्या वर्षात आपण एक कार्यक्रम नक्की करू आणि त्या कार्यक्रमाला असंच तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा हीच मी अपेक्षा करतो. आणि माझे मित्र सचिन आणि त्यांच्यावर असणारी टीम यांचं मी सत्कार करतोय. राज स्वप्नील, मी आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि ज्येष्ठ नेते जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी शिवण यांना विनंती करतोय की आपण त्यांना शाल, श्रीफळ, एक सन्मान चिन्ह बेटा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करा.